अदरवाईज असं होतं की किचनमध्ये मी समजा स्वयंपाक करते तर मला बाहेर काय चालू आहे त्याच्याशी माझा काही कनेक्टच नाहीये, की मला काही दिसत पण नाहीये. मी डिझाईन करताना अशा पद्धतीने ते डिझाईन केलं की तुम्हाला हॉलचा ऍक्सेस आहे, व्हिज्युअली तुम्हाला हॉल दिसतोय बाहेर, की घरातील लोक काय करतात ते तुम्हाला. कसं असतं जोपर्यंत डिझाईन चांगलं असतं ना तोपर्यंत कोणाला जाणवत नाही. जेव्हा त्याच्यामध्ये गोष्टी अशा व्हायला लागतात ना तेव्हा मग जाणवतं की अरे इथे काहीतरी गडबड आहे. 2016 नोव्हेंबरमध्ये डिमॉनिटायझेशन अनाऊन्स केलं. त्या एका आठवड्यामध्ये सगळ्या क्लायंट्सचे आम्हाला फोन आले की आता काम नाही करू शकत. तर मला असं वाटायला लागलं की यार मी केपेबल नाहीये म्हणून माझ्याकडे काम नाहीये. एक बिहाइंड द सीन्स वाला आम्ही दाखवायला लागलो, आम्ही रॉ साईड्स दाखवायला लागलो. 7 वर्षापूर्वी जे व्हिडिओ चालत होते ते आता नाही चालणार. आता लोकांचं अटेन्शन स्पॅनच नाहीये तेवढा. मुंबई पुण्यासारख्या शहरात घर घेणं किती कठीण गोष्ट आहे तुम्हाला माहितीच आहे. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की घर घेतल्यावर आपण ते मस्त ठेवावं, राईट. तर ते मस्त घर डिझाईन करायला एक व्यक्ती लागते, त्याला म्हणतात इंटिरियर डेकोरेटर. तर आज आपल्या पॉडकास्टवर एक आर्किटेक्ट, इंटिरियर डेकोरेटर आणि एक कंटेंट क्रिएटर, निहारा सोनावणे. हाय निहारा. हाय. मस्त. खूप एक्साइटेड आहे ह्याच्यासाठी. हो ना. थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल की एवढ्या शॉर्ट नोटीसवर तू आली आहेस ऑन अ जेन्युइन नोट. आणि अगदी एक दिवस आधी तुला कळलंय आणि दुसऱ्या दिवशी तू वेळात वेळ काढून आली. सो थँक्यू व्हेरी मच. अँड यू हॅव कम ऑल द वे फ्रॉम बरेच लांबून आली आहेस जगाच्या त्या. तर आज इंटिरियर डेकोरेशन म्हणजे लेट अस से की प्रत्येक जे कोण घर ओन करतं त्यांना, पण फिमेल ऑडियन्स जो असेल आजच्या पॉडकास्टचा त्याला तर ह्याच्यात खूप इंटरेस्ट असेल. कारण प्रत्येकाला वाटतं ना की आपलं घर असं सजावं किंवा ह्या टाईपचं घर असावं, किंवा मी कोण मूवीज मध्ये बघतं, कोणी मॅगझिन्स मध्ये बघतं, इट्स अन इन्स्पिरेशन की हे असं घर हवंय मला. ओके, तर यू ब्रिंग देअर ड्रीम्स टू रिअलिटी, करेक्ट? येस. ओके. हे तू इंटिरियर डेकोरेशन पर्यंत कशी पोहोचलीस? का वॉज इट युअर पॅशन की लहानपणापासून मला हेच करायचंय? ओके, असं काही ठरलं नव्हतं कधी की हेच करायचंय. इनफॅक्ट लहान असतानाच मला जेवढं आठवतंय, मी ठाण्यातच माझं शिक्षण, जन्म शिक्षण सगळं ठाण्यातच झालंय. आणि लहान असतानाच मला आठवतंय की मला चित्रकलेची खूप आवड होती, की अभ्यास पण माझा चांगला होता. म्हणजे माझा नंबर पण पहिला दुसरा असा. मी खूप एक तर मला परीक्षेचं टेन्शन यायचं. म्हणजे मी नेहमी मला असं वाटायचं की काही मुलं अशी असतात जी उपजतच हुशार असतात, पण मी सेकंड कॅटेगरीमध्ये मला असं वाटायचं मी मेहनत करते म्हणून मला चांगले मार्क मिळतात. आणि माझा मोठा भाऊ आहे, 5 वर्षांनी मोठा आहे, तर मला नेहमी असं वाटायचं की अरे हा खूप हुशार आहे, ह्याला तुम्ही कधी अभ्यास करताना बघत नाही जास्त, पण तरी याला चांगले मार्क मिळतात. पण मी सेकंड कॅटेगरी की अभ्यास करते म्हणून होतंय. पण चित्रकलेची मला खूप आवड होती. कुठल्याही चित्रकलेच्या पिरियडमध्ये माझी चित्रकलेची वही पूर्ण असायची तर मला खूप मजा यायची. पण तेवढंच, ते सोडून मी एकदा पेटीच्या क्लासला गेली लहान असताना, काही डान्सच्या क्लासला गेली, पण मी कुठेही जायचे आणि ते काही कंटिन्यू नाही करायचे की सोडून द्यायचे. तर माझी आई इनफॅक्ट तिला खूप असं काळजी वाटायची की ह्या मुलीचं कसं होणार, की किती धरसोड वृत्ती आहे, की आज हे म्हणजे असं म्हणून प्रत्येक महिन्यात असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं करावं. सो ते एक होतं. फक्त चित्रकलेची आवड पहिल्यापासून होती. आणि 12 सोडलीस नाही आहे असं मध्ये मध्ये असं म्हणजे असं कॅनव्हास वगैरे आहेत मी कधी कधी, पण तेवढंच होतं, बाकी काही नव्हतं. आर्किटेक्चर करायचं वगैरे असं काही ठरलं नव्हतं. पण माझ्या भावानी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय, तर ती इंजिनिअरिंगची पुस्तकं मी बघितली होती. आणि तेव्हा मला त्याचा अभ्यास बघून मला हे रिअलाइज झालं की मला काय करायचंय, पण मला हे नाही करायचंय, ही एवढी मोठी पुस्तकं आणि हे नाही करायचंय, नक्कीच नाही. सो मेडिकल आणि इंजिनिअरिंग नाही करायचं, या 2 गोष्टी ठरलेल्या होत्या. काय करायचं ह्याच्याबद्दल खूप क्लॅरिटी नव्हती. एक माझ्या डोक्यात होतं की फार्मसी करायचंय का किंवा आर्किटेक्चर. तर माझी मावशी ऍक्च्युली आहे जिनी आर्किटेक्चर केलेलं आहे, तर मी तिला असंच फोन केला की मी विचार करते. तर तिने मला सांगितलं की बघ हा कोर्स खूप कठीण आहे, 5 वर्षाचा कोर्स आहे, पण तो खूप कठीण कोर्स आहे आणि अनलेस अँटिल तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आहे तुम्ही तो नाही करू शकत, असं तिने मला सगळं सांगितलं. पण तेव्हा मला काय वाटलं की ठीक आहे ना, म्हणजे कठीण असून किती असेल, की आपण कठीण गोष्टी केल्या, ठीक आहे आपण करू शकू. तर तेव्हा ऍक्च्युली तिने मला जे एक्सप्लेन केलं ते मला काही कळलं नाही, तेवढं मला ते गांभीर्य त्याचं काही कळलं नाही. पण नंतर जेव्हा मी तो कोर्स, आपण बोलू त्याच्याबद्दल नंतर, पण नंतर जेव्हा तो कोर्स सुरू झाला तेव्हा मला रिअलाइज झालं की ओके ती काय बोलली होती, तो कोर्स सुरू झाल्यावर रिअलाइज झालं. सो तसं मग नंतर आर्किटेक्चर इंटिरियर असं सगळं. ओके. नाही पण 10वी नंतर म्हणजे त्याच्यानंतर काय केलं तू? आर्ट कॉलेज केलं? सो 10वी नंतर 11वी 12वी मी सायन्समध्ये ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये शिकले ठाण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आर्किटेक्चरच्या एंट्रन्स एक्झाम असतात, तर ऍक्च्युली ते सेंट्रलाइज असतात.
एक तुम्ही एक्झाम देता आणि मग तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचे असतात. पण नेमकं ज्या वर्षी मी एंट्रन्स दिली त्या वर्षी ती डिसेंट्रलाइज होती. सो प्रत्येक कॉलेजची वेगळी वेगळी एक्झाम होती. आणि मग मी जे स्कूल ऑफ आर्ट्सची मी दिली होती आणि रचनाची दिली होती. मी 2च एक्झाम माझ्यामध्ये दिल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये पण प्रत्येक वर्षीचा त्यांचा एक सेट फॉर्मॅट असतो. तर जेची एक्झाम तशीच होती, सेट फॉर्मॅट तसा होता. रचनाची एक्झाम कम्प्लिटली वेगळी होती. त्याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्मॅट सारखं काहीच नव्हतं. आणि त्याच्यामध्ये काही छत्रीचं मेकॅनिझम काय आहे किंवा दरवाजांचे किती वेगवेगळे प्रकार असतात किंवा रचनाचा तुम्ही ज्या एंट्रन्सनी आला तो एंट्रन्स काढा, असं म्हणजे मेमरीवरती खूप काही काही गोष्टी होत्या. आणि त्या एक्झामसाठी दादरमध्ये कॉलेज मी आणि माझे बाबा गेलो होतो आणि पेपर बघून लिहिला मी तो सगळा पेपर. जे जे आठवतं म्हणजे छत्री काय, तर मी छत्री अशी एक बंद छत्री, उघडी छत्री, अर्ध कापडे, काड्या दिसतायत किंवा स्लायडिंग डोर, ओपनेबल डोर, जे आपल्याला माहिती बेसिक ते काढलं होतं. आणि रचनाचा एंट्रन्स ऍक्च्युअली मी जाताना पाहिला होता. असं जे जर कोणी रचनाचे स्टुडंट्स असतील तर त्यांना माहिती असेल की एक वेगळाच एंट्रन्स ऍक्च्युअली अशी एक आयताकृती फ्रेम आहे एंट्रन्सला, खूपच मिनिमलिस्ट आहे. पण ती मी पाहिली होती तर तेवढं बेसिक माझ्या लक्षात होतं. तर ते मी काढलं आणि मी खाली आल्यावर माझ्या बाबांना सांगितलं की हे खूपच वाईट पेपर होता आणि ते काहीच नाही होऊ शकत इकडे. सो बाबा नेहमी असं पहिल्यापासून एक लक्षात आहे की ते नेहमी असं म्हणतात की ज्या गोष्टीवरती आपला कंट्रोल नाहीये त्या गोष्टीचा विचार नाही करायचा. सो असं मी खूप वर्षापासून ऐकते. नंतर आता मला असं रिअलाइज झालं की ओके ठीक आहे, लाईक टेक अ पॉज, ह्याच्यावर आपला कंट्रोल नाहीये. सो ठीक आहे. पण ती अशी पेपर वाईट गेला. पण मला असं वाटतं ज्या ज्या गोष्टी त्याच्यातल्या होत्या ना, मेमरी बद्दल होत्या की मी ते एंट्रन्स काढलेला. सो फायनली रिझल्ट असा लागला, त्याच्यात माझा नंबर आला, सिलेक्शन झालं. आणि तशी एंट्रन्स जेजेला नाही झालं, जेजेला नाही झालं, जेजेला नाही झालं, रचनाला झालं. येस, ग्रेट. आणि मग रचनामध्ये तू आर्किटेक्चर केलं? येस. फॉर हाऊ मेनी इयर्स? सो आर्किटेक्चर हा 5 वर्षाचा कोर्स आहे 12वी नंतर. त्याच्यामध्येच शेवटचे 6 महिने तुम्हाला इंटर्नशिप करायला लागते. सो तसं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे सब्जेक्ट असतात. इंटिरियर डिझाईन असतो किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असतो, मेकॅनिक्स असतं, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल जे इंजिनियर्सना पण असतं, की तुम्हाला एक बेसिक तुम्ही बिल्डिंग डिझाईन करता तर रिइन्फोर्समेंट वगैरे त्या सगळ्या बेसिक गोष्टी असतात. हिस्ट्री ऑफ आर्किटेक्चर, लँडस्केप असतं. सो बेसिकली तो कोर्स केल्यावर मी बघते की लोक खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातात. कोणी लँडस्केप करतंय, माझा एक मित्र आहे जो आता जर्नलिझम करतोय, कोणी इंटिरियर करतोय, कोणी ऍक्च्युअल आर्किटेक्ट सारखं बिल्डिंग्स करतंय किंवा असं काही. सो तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. तर आर्किटेक्चरला इंटर्नशिप होती तुला? ओके. मग इंटर्नशिप म्हणजे काय आणि म्हणजे तिथे काय एक्सपिरियन्सेस तुझे काय होते? सो मी जिथे इंटर्नशिप केली 6 months. हा इंटर्नशिप असते आणि नंतर तुमची एक्झाम असते की तुम्ही काय एक्झॅक्टली त्या 6 months मध्ये काय शिकलात तिकडे. सो मी जिथे इंटर्नशिप केली उदय दिघे अँड असोसिएट्स, तिकडेच मी पुढे 1 वर्ष ऍक्च्युअली जॉब कंटिन्यू केला. तर तिथे वेगवेगळे तुम्हाला वेगवेगळ्या एक्सपिरियन्स, तुम्हाला ऍक्च्युअल थिअरी टू प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही जातात त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं प्रेप वर्क सारखं ते असतं. ते माझा ऍक्च्युअली खूप छान एक्सपिरियन्स होता तिथे. आणि अजूनही त्यांनी काही काही गोष्टी, कारण मी दुसरीकडे कुठे जॉब केला नाहीये, मी तिथेच इंटर्नशिप केली, मी तिथेच 1 वर्ष केलं, त्याच्यानंतर मी स्वतःच करायला लागले. अच्छा, तू जॉबचा एक्सपिरियन्स असे नाही, मी दुसरीकडे कुठे केलंच नाहीये. सो ते मी जे शिकले ना, मी ते अजूनही ते फॉलो करते. की एक मला आठवतं मी एका बंगलोवरती तिकडे बंगलो डिझाईनवरती काम करत होते आणि आर्किटेक्टमध्ये असं असतं ना की आम्हाला असं की झाडं खूप आहेत मस्त आणि कोर्टयार्ड बनवले आणि ती झाडं आतमध्ये येत आहेत, मस्त कुठेतरी असं कॅस्केड आहे आणि असं खूप छान, असं आम्हाला असं वाटतं की रोमॅन्टिक एकदम. मग मी ते सरांना दाखवलं आणि सरांनी त्यांच्याकडे एक, मला आठवतं त्यांच्याकडे एक ते पेन होतं, ते असं तुम्ही केलं की जाड लाईन यायची, असं केलं की नॉर्मल असलं हा तसं. तर त्यांनी ते त्याच्यावरती काढत होते आणि आधी मी ओके बघत होते. एका पॉइंटला असं झालं की ते मला विचारायला लागले की ही भिंत इथेच का थांबवलीयस, किंवा ही भिंत आणि ह्या पायरीचं जंक्शन असं काय, म्हणजे भिंत पुढे का नाही जाऊ शकत पायरीच्या. आणि मी असं सगळं बघत होते आणि थोड्या वेळाने ना मला माझं स्केच त्याच्यात दिसतच नव्हतं, फक्त त्यांचंच दिसायला लागलं आणि लिटरली माझ्या डोळ्यात पाणी आलं की अरे हे काय, आणि मी रडायला लागले. आणि मग सर मला म्हणाले की तू रडतेस कशाला, म्हणजे मी तुझं तिथे डिझाईन डिस्ट्रॉय करायला बसलो नाहीये, की आपण दोघं त्याला बेटर करायचा प्रयत्न करतोय. आणि तर असं खूप छान छान की ते नेहमी म्हणायचे की डिझाईन एका पॉइंटला थांबवा जेव्हा त्याच्यातनं अजून काहीही तुम्ही काढून नाही घेऊ शकत, सगळे एक्स्ट्रा एलिमेंट्स त्याच्यातनं गेले पाहिजेत, की एवढ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे की बघून एखाद्याला कळणार नाही की एवढा विचार केलाय. ते दिसताना सिम्पल दिसतंय पण अनलेस अंटिल वेन यू एक्सप्लेन की तुम्ही किती विचार केलाय सगळ्या गोष्टींचा, ते समोरच्याला नाही कळणार. आणि नेहमी कठीण आहे म्हणतात ना, कठीण आहे, राईट, टू रिस्ट्रिक्ट कठीण आहे. आणि की प्रत्येक
एक त्यांचं नेहमी असंही ते म्हणायचे की नेहमी एक तुम्ही नवीन गोष्ट शिकण्यासाठी ओपन असलं पाहिजे, की ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की मला आता आलं सगळं फुल स्टॉप लागतो. फुल स्टॉप, म्हणजे तुम्ही नवीन गोष्ट कधी हेच करू. मगाशी तू म्हणालीस की डायरेक्टली तू इंटर्नशिप नंतर ऑन्टरप्रेनर बनलीस, म्हणजे तू एवढी वर्ष बिझनेस करतेस, 15 years. या सो हाऊ डिड दॅट जम्प हॅपन? सो जेव्हा मी तिकडे जॉब, म्हणजे इंटर्नशिप नंतर 1 वर्ष मी तिथे जॉब करत होते, तेव्हा माझ्या ठाण्याला माझ्या आजीच्याकडे थोडंसं इंटिरियरचं काम करायचं होतं, एक टीव्ही युनिट आणि बेसिक थोड्या गोष्टी होत्या. आणि त्यांनी असं काय विचारलं की ओके हिने आर्किटेक्चर केलं, हिला विचारलं की तू करते आता. पण तेव्हा मी ऍक्च्युअल इंटिरियर आणि आर्किटेक्चरच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला इंटिरियरचा एक सब्जेक्ट असतो, तुम्हाला इंटिरियरचं पण शिकवलं जातं बेसिक, एक रेसिडेन्शियल थोडं कमर्शियल. तर तेव्हा मी विचार केला ठीक आहे करून बघूया आपण, हे घरातलंच काम आहे. मी ते केलं आणि मला केल्यावर रिअलाइज झालं की मला ह्याच्यामध्ये खूपच जास्त मजा येते, की आर्किटेक्चरमध्ये तुम्ही ऍक्च्युअली एखादी बिल्डिंग डिझाईन केली, ती तुम्ही डिझाईन करून तुमचं सगळं ड्रॉइंग्स वगैरे पास होऊन साईटवरती परमिशन मिळून सुरू होऊन ती तुम्ही ऍक्च्युली बघायला खूप पिरियड तो खूप मोठा आहे. पण इंटिरियरमध्ये असं होतं की तुम्ही एखादी गोष्ट डिझाईन केली की तुम्ही खूप पटकन ती स्वतःच्या नजरेसमोर बघता. आता ते समहाऊ ते असेल, म्हणजे आता मी तसं पिन पॉईंट नाही करू शकत की एक्झॅक्टली काय गोष्ट होती, पण ते मला खूप मजा यायला लागली त्याच्यामध्ये. मग एक प्रोजेक्ट केला, मग म्हणजे तो घरातला सुद्धा तो केला, त्याच्यातनं एक वर्ड ऑफ माउथ दुसरा कोणाचं तरी काम आलं ते केलं रेफरन्सनी. आणि मग मला असं वाटलं की आता ओके, आता आपल्याला हा डिसिजन घ्यायला लागणार आहे की आपल्याला नक्की काय करायचंय, म्हणजे हे आणि हे दोन्ही नाही करू शकत. मग मी म्हटलं ठीक आहे आपण इंटिरियर करूया, म्हणजे ह्याच्यात मजा येते. मी जॉब सोडला. पण झालं असं की 2008 मध्येच माझं लग्न झालं होतं. सो माझा नवरा स्वप्नील जो पण आर्किटेक्ट आहे, सो आम्ही सेम कॉलेजमध्ये होतो. आणि असं झालं की ऍक्च्युली माझ्या कॉन्व्होकेशनला माझं लग्न झालं होतं, म्हणजे मी डिग्री सर्टिफिकेट तिकडे घ्यायला गेले तेव्हा माझं लग्न झालं होतं. सो एवढ्या लवकर म्हणजे ठरलं मग की पटकन करून टाकूया असं. तर त्याच्यामुळे जेव्हा मी हा डिसिजन घेतला की मी स्वतःचे प्रोजेक्ट्स घेते, तर तेव्हा तो जॉब करत होता. सो ती एक स्टेबिलिटी होती ज्याच्यामुळे मी तो डिसिजन घेऊ शकले की बाबा तो एक 4 वर्ष जॉब करत होता आणि मी हे करत होते. मग जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तो असं आम्ही दोघं करतोय किंवा मग मी एकटे, तो सपोर्ट होता. त्याच्यामुळे मला असं वाटलं मी इमिजिएटली तो एक डिसिजन घेऊ शकले की ते काइंड ऑफ कॅल्क्युलेटेड रिस्क आहे आमचा. थोडंसं जेव्हा तुम्ही नोकरी सोडून बिझनेस स्टार्ट करता की एक इन्कमच्या स्टेबिलिटीची आपल्याला सवय झालेली असते की बाबा प्रत्येक महिन्यात एक अमाऊंट येते, ती छोटी मोठी किती असो ती एक जी सवय असते ना. तर ते ब्रेक झाल्यावरती प्रोजेक्ट खूप ते व्हॉलेटाईल असतं, कधी प्रोजेक्ट आहेत तुमच्याकडे कधी नाहीयेत. आणि त्या प्रोजेक्टमध्ये पण तुमचं जे फेज वाईज तुमचं जसं पेमेंट जे काय स्टेजेस आहेत तर त्याला ऍडजस्ट व्हायला खूप वेळ लागतो. किंवा आम्ही खूप वर्ष हा पण प्रयत्न केला की त्याला आपण असं काही करू शकतो का की त्याच्यातनं पण काहीतरी स्टेबिलिटी मिळेल. सो तो पण आम्ही प्रयत्न करून बघितला. पण मग 4 वर्षानंतर जेव्हा असं वाटलं की खूप आता एका वेळेला 6 प्रोजेक्ट्स आहेत 7 प्रोजेक्ट्स आहेत आणि स्केल पण असं आहे की आपल्याला बऱ्यापैकी फीज मिळत आहेत, त्या पॉईंटला त्यांनी पण सोडलं. मग आम्ही दोघं एकत्र करायला लागलो आणि आता आम्ही दोघं एकत्र. हा निहाला कमिंग टू द एस्थेटिक्स, ओके, इंटिरियरचं. आता सिच्युएशन खरीच सांगतो, बऱ्याच घरांमध्ये एक तर घरं छोटी असतात, 550 कार्पेटमध्ये 2 बेड, म्हणजे पुण्यात तरी बाल्कनीज वगैरे देतात पण मुंबईत काहीच मिळत नाही. क्लायंटला वास्तू कंप्लायंट पण लागतं बऱ्याच वेळा. तर तुझ्या डिझाईन मध्ये ते वास्तूचे चेंजेस म्हणा किंवा त्यांचे काही रिक्वायरमेंट, हाऊ डू यू मॅनेज दिस वास्तू अँड ऑल विदिन युअर वर्क? आता मेन आम्ही वास्तू स्पेशलिस्ट कन्सल्टंट आम्ही नाही आहोत. आम्हाला बेसिक जे वास्तूचे ते आम्ही फॉलो करतो काही गोष्टी. पण अदरवाईज काही क्लायंटना जर त्यांना असं स्पेसिफिक असेल की बाबा प्रत्येक गोष्ट त्यांना वास्तू फॉलो करायचे तर मग आम्ही सरळ सांगतो की तुम्ही एक वास्तू कन्सल्टंट हायर करा. मग एक प्लॅन बनवतो आम्ही, तो एक वास्तू कन्सल्टंट बरोबर ते शेअर करतात, त्याच्यावर त्यांचा फीडबॅक घेतात. त्याच्यामध्ये असतं कधी कधी की ही डिरेक्शन चेंज करा, हे चेंज करा, त्याप्रमाणे आम्ही मॉडिफाय करतो. तर ते आम्ही एक सेपरेट ठेवतो. पण जेव्हा आम्ही डिझाईन करायला लागतो, इंटिरियर हे ऍक्च्युली इतकं पर्सनल काय म्हणू आपण त्याला, जसं आपण डॉक्टरकडे जातो तर आपण म्हणतो की तुम्ही हिस्ट्री सगळी सांगितली पाहिजे पेशंटनी की आधी काय झालं मग काय झालं. तसं इंटिरियरसाठी ना असं होतं की मला जर मी आता तुमचं घर करते तर मला तुमच्या सवयी माहिती असणं खूप महत्वाचं आहे. की तुम्ही रात्री जर वाचता तर किती वेळ वाचता, तुम्हाला वाचायला काय, झोपून वाचता, बसून वाचता, काय करता, इतक्या इंटिमेट गोष्टी की जर एखादी व्यक्ती वॉशरूम मध्ये कोणाकोणाला फॅन हवा असतो वरती, कोणाकोणाला वाचायची सवय असते. सो खूप पर्सनल गोष्टी त्याच्यामध्ये विचारायला लागतात. कारण जोपर्यंत मला जर त्या सवयी माहिती नाही तर मी कसं डिझाईन करू.
ते पण एखादा माणूस जर राईटी आहे का लेफ्टी आहे त्याच्यावरनं पण गोष्टी बदलतात की मग मला एखादं स्टोरेज उजवीकडे द्यायचं का डावीकडे द्यायचंय, किंवा जसं आपण म्हणतो की अँथ्रोपोमेट्री प्रमाणे की हाईट्स प्रमाणे गोष्टी बदलतात, की तसं आता आम्ही वॉर्डरोब तर इतके वर्ष डिझाईन करतोय, पण तरी पण अजून पण आम्ही जेव्हा करायचं असेल तेव्हा आम्ही हाईट्स मार्क करतो आणि क्लायंटला बोलवतो की एका घरामध्ये जर एकाची हाईट कमी एकाची जास्त आहे तर त्यांच्यासाठी वापरायच्या गोष्टींची हाईट बदलते. सो ते खूप स्पेसिफिक पर्सन स्पेसिफिक डिझाईन होतं. मग त्याच्यामध्ये तुमचं बजेट वगैरे तर ही नंतर येणाऱ्या गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्या पूर्ण फॅमिलीमध्ये प्रत्येकाची आवड निवड वेगळी आणि जनरेशन्स असतात की म्हणजे क्लायंट मग त्यांची आई वडील मग त्यांची मुलं. बट हे इंटरेस्टिंग आहे ना की तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या जनरेशनशी बोलून त्यांच्या वयाप्रमाणे त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही काहीतरी डिझाईन करता. त्या चॅलेंजमध्ये मजा आहे. प्रेझेंटेशन देताना मी सुरुवातीला सांगते की जे आवडेल ते सांगा आणि जे अजिबात आवडत नाही ते पण सांगा. सो ते एक आहे. पण मेन हे आहे की एक इथल्या घरांमध्ये हा जागेचा चॅलेंज हा आहे आणि मला स्वतःला असं वाटतं मला ते प्लॅनिंग करायला खूप आवडतं. की तर बरेच वर्ष मी ते करते की ते इंच आणि इंच तुम्हाला बघायला लागतं की 4 इंच इथून वापरले जात आहेत ना तर 2 इंच तिकडनं वापरता येतील का त्या खोलीत. सो ते खूप कॉम्प्लेक्स आहे पण ते करायला मला मजाही खूप येते. आणि इथे असंच होतं ना की घर घेणं इतकं कठीण झालंय की घर घेताना लोक काय करतात की बजेट अजून स्ट्रेच करतात की अजून थोडं स्ट्रेच करू एक खोली घेता येईल का, आणि मग ते घर घेतलं जातं पण मग त्याच्यानंतर इंटिरियरसाठी सेपरेट बजेट नाही राहत. मग जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय बेस्ट करू शकता. सो बऱ्याच वेळा असं होतं की आम्हाला असे प्रोजेक्ट घेता पण नाहीयेत कारण आता ते आमच्यासाठी पण फिजिबल झालं पाहिजे. आमचा स्टाफ आहे जे सुरुवातीला आता मी एकटी जेव्हा करत होते तेव्हा मी घेऊ शकत होते, आता मी नाही घेऊ शकत. पण मग आता त्याच्याबद्दल आम्ही व्हिडिओज वगैरे बनवतो की जे आम्हाला पण आवड आहे. घरातला सगळ्यात इम्पॉर्टंट भाग किचन. किचनच्या बद्दल तुला इनपुट्स कसे मिळतात, किंवा किचन थोडं फिनिकी पार्ट आहे ना तो, हे इकडे तसं पाहिजे हे असं पाहिजे मी वळले की तसंच पाहिजे, तर हे तू कसं मॅनेज करतेस किंवा कसं तू त्याला हँडल करतेस. सो किचन डिझाईन हा ऍक्च्युली माझा अतिशय आवडीचा विषय आहे. अतिशय म्हणजे आमच्या चॅनलवरती किचन डिझाईनचे एवढे व्हिडिओज आम्ही बनवलेत आणि खूप मला प्रचंड आवडतं. म्हणजे छोटी जागा आणि बसवायचं सगळं मला खूप मजा येते त्याच्यामध्ये. पण असं एक आहे की जसं आपण मगाशी बोललो की फक्त रंगसंगती, तर तसं नाहीये. किचन डिझाईन करणं म्हणजे फक्त रंग चूज करणं असं नाहीये की किचनचं प्लॅनिंग इनफॅक्ट खूप पहिल्यापासून सगळ्या गोष्टी करायला लागतात की नंतर तुम्ही हँडल कुठले लावणार आहे त्याप्रमाणे की हँडल्स तुमच्या काउंटरच्या बाहेर नाही आले पाहिजेत ना तर ते पायाला लागतील, तर ते त्याच्या लेवलमध्ये असले पाहिजेत. जसं एक तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर ओट्याची जी पट्टी असते ती पट्टी का असते की तुम्ही ओटा धुता साफ करता ते अंगावर नाही आलं पाहिजे. तर आपण बाहेरच्या किचन्समध्ये बघतो की ती पट्टीच नसते, ते दिसायला खूप छान दिसतं पण ते आपल्याकडे नाहीये प्रॅक्टिकल. सो ती गोष्ट आहे. किंवा खालती जे स्कर्टिंग असतं ते थोडं आत असतं, नाही तर तुम्ही जर ड्रॉवर खालपर्यंत नेला तर ड्रॉवर उघडला तो डायरेक्टली पायावर येतो. सो खूप त्याच्यामध्ये ना कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात. सो मी नंतर जे हँडल चूज करणार त्याप्रमाणे तुम्हाला हे डिसाईड करायला लागेल तुमचा जो काउंटर कुठपर्यंत येतो. काउंटरच्या पुढे जे शटर्स लागतात मग शटर्स कुठे येणार आहे तर त्याच्या मागे काउंटरच्या खाली एक सपोर्टसाठी स्टोन लावायला लागतो. जो आपण वरती एक स्टोन बघतो पण खालती ग्रॅनाइट किंवा कडप्पा काहीतरी लावतात कारण वरचा जो आपण लावतो तो तेवढा स्ट्रॉंग नसतो. सॉरी कडप्पा किंवा मार्बल लावतात खाली त्याला सपोर्टसाठी. सो तो किती आतमध्ये असला पाहिजे, मग त्याचे जे व्हर्टिकल्स असतात ते केवढे असले पाहिजे, मग तुमचे इलेक्ट्रिकल पॉईंट्स कुठे असले पाहिजे. सो किचन डिझाईन एक अशी गोष्ट आहे ना की तुम्ही एकदम शून्यातनं ती प्रत्येक गोष्ट पहिलेच विचार करायला लागतो की तुम्हाला आजकाल नवीन ऍडिशन ही एक डिशवॉशर आहे जे आय थिंक लॉकडाऊन पासून बरेच लोक प्रिफर करतात. सो डिशवॉशरसाठी पण तुम्ही डायरेक्टली ती गोष्ट फ्रीज सारखी आणून ठेवली असं नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याचं इनलेट द्यायला लागतं, आउटलेट द्यायला लागतं. परत तो सिंकच्या जवळ असला पाहिजे डिशवॉशर. तुम्ही भांडी काढून लगेच ठेवली, जर तुम्ही त्या कोपऱ्यात ठेवलं तर सगळी ती खरकटी भांडी सगळं ते. सो किचनमध्ये खूप फंक्शन बेस्ड की फ्रीजच्या बाजूला कधी कधी असं होतं की ओटा नसतो, मग फ्रीजमधनं तुम्ही दरवाजावरून एखादी गोष्ट काढली तुम्हाला कुठेतरी काउंटर पाहिजे. किंवा एका ठिकाणी आम्ही आता एका साईटवर असं केलं होतं की काउंटर ह्या साईडला होता आणि फ्रीज इथे होता आणि फ्रीजचा दरवाजा असा उघडतो जनरली. सो आम्ही शकला असा दरवाजा उघडला, तुमच्या हातात जेवण आहे, तुम्ही कुठे जाणार, तुम्ही असं असं करून असं बंद करून असं. सो आम्ही काय केलं असा एक फ्रीज सिलेक्ट केला ज्याचा दरवाजा फ्लिप होऊ शकतो. सो बॉश कंपनीचा एक फ्रीज होता ज्याचा दरवाजा फ्लिप आम्ही करून घेतला की ते आहे त्याच्यामध्ये ते फीचर आहे, मग असा मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. सो किचन डिझाईन इज व्हेरी, आणि कसं असतं ना कुठल्याही क्लायंटचं बजेट किती असू दे किचन हे प्रायोरिटी असते. सो बाकीचं काही करायचंय का नाही करायचंय पण किचन करायचंच असतं सगळ्यांना. आजकाल एक ओपन किचनचा एक कॉन्सेप्ट आलाय आणि आम्ही पण आमच्या बऱ्याचशा प्रोजेक्ट्समध्ये करतो की
अदरवाईज असं होतं की किचनमध्ये मी समजा स्वयंपाक करते तर मला बाहेर काय चालू आहे त्याच्याशी माझा काही कनेक्टच नाहीये, की मला काही दिसत पण नाहीये आणि ती तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी आवडीची असो अगर नसो तुम्हाला ती करायला लागते. सो तेच जर तुम्ही डिझाईन करताना अशा पद्धतीने ते डिझाईन केलं की तुम्हाला हॉलचा ऍक्सेस आहे, व्हिज्युअली तुम्हाला हॉल दिसतोय बाहेर, की घरातील लोक काय करतात ते तुम्हाला दिसतंय आणि थोडंसं मग तिनं जागा ती ऍक्टिव्हिटी पण तुम्ही जास्त एन्जॉय करून करता. जसं मी म्हटलं की तुम्ही बऱ्याच वेळेला तुम्ही कुठल्या गोष्टी करताय हे तुमची जागा कशी डिझाईन केली ह्याच्यावरती पण डिपेंडंट असतं. तर जर मला असं किचन मिळालं जिथे मी बघू शकते, बाहेर टीव्ही पण बघू शकते, काय चाललंय, कोण आलंय, पार्टी आहे, मी बघू शकते करता करता काम, तर मग मी जास्त एन्जॉय करेन आणि त्या स्पेस मध्ये तुम्ही जास्त वेळ थांबू शकता. येस, आता त्यांनी चला गरम होतंय किंवा म्हणजे इट्स नॉट अ पनिशमेंट. राईट राईट राईट. कधीतरी असं होतं की क्लायंटला बऱ्याच वेळा ना त्या गोष्टी समोर आल्याशिवाय कळत नाहीत. म्हणजे आर्ट लाईन मध्ये किंवा डिझायनिंग मध्ये होतं की तू डिझाईन दाखव, पण वेन इट इज फिजिकली प्रेझेंट त्यानंतर अरे रे हे काय एवढा ब्लू कलर, पण तो ब्लू कलर तुम्ही अप्रूव्ह केलेला असतो. तर असं पण होतं का? म्हणजे कधी कधी मेन तर काय आहे ना ह्याच्यासाठी की आता बिकॉज युअर अन आर्टिस्ट तुम्हाला माहितीये की आपल्याला आपण एक ट्रेंड आहोत त्या गोष्टीसाठी, की प्रोफेशनल ट्रेंड असल्यामुळे आपल्याला माहितीये की ही गोष्ट कशी बनणार आहे. पण तो एक आजकाल 3D मॉडेल्सचं जे एक मधली स्टेज आहे की आम्ही त्यांना जे त्यांची जी गरज आहे ठीक आहे ते आम्ही सगळं लिहून घेतलं, नोट डाऊन करून घेतलं, एक 2D प्लॅन आम्ही बनवला की मुवमेंट कुठल्या रूम मधनं तुम्ही असे जाताना तुम्हाला कोपरा लागेल का, हा थोडा कमी करायचा का, हे सगळं बेसिक तुमचं झालं. पण त्याच्यानंतर आम्ही 3D व्ह्यूज बनवतो, 3D मॉडेल बनवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट आय कॅन से 95% तुम्हाला आयडिया येते की कसं दिसणार आहे. मेन म्हणजे जागेची आयडिया येते. कधी कधी असं होतं की बऱ्याच वेळेला क्लायंट्स काय करतात की घर त्यांनी घेतलंय पण त्यांना ती एक आयडिया नाही, ते ट्रेंडच नाही त्याच्यासाठी. तर जे रेफरन्सेस ते इंटरनेटवरनं डाउनलोड करतात आणि जी जागा अवेलेबल आहे त्याचा काही काय म्हणजे ते रेलेव्हंट नाहीये. तर मग अशा वेळेला ना की ते त्यांना 3D केल्यावर त्यांना ते रिअलाइज होतं की 3 डिमेन्शन मध्ये ती जागा केवढी आहे, की ही जर तुम्हाला असं वाटतं की हे एवढं आहे तर तेवढं नाहीये, ते एवढं आहे. तर मग कधी कधी असं होतं की मग 3D त्यांना दाखवल्यावरती त्यांचे जे रेफरन्स इमेजेस आहेत की तुम्हाला हे स्केल, ते स्केल नाही आपण अचीव्ह करू शकत पण हा फील करू शकतो. तर त्याच्यातल्या प्रत्येक इमेज म्हणतं की ह्याच्यातनं हे घेऊ शकतो, त्याच्यातनं ते घेऊ शकतो, असं करून. पण मला असं वाटतं की 3D मुळे बऱ्याच वेळा आजकाल अशी सिच्युएशन नाहीये जी पहिले यायची की अरे हे मला माहितीच नव्हतं, हे वेगळंच वाटतंय. तर तशी सिच्युएशन आजकाल एवढी नाहीये की बऱ्यापैकी 3D मुळे, आणि 3D आम्ही रिवाइज पण करतो की मटेरियल चेंज केलं की ते ब्राऊनच्या ऐवजी काय पिंक केलं, ब्लू केलं, तर चेंज करतो, वॉक थ्रू सारखं करतो. सो त्याच्यामुळे एक आयडिया येते. राईट. निहारा, सपोज तुला एक साऊथ बॉम्बेचा फ्लॅट आलाय आणि एक थोडा लांबचा फ्लॅट आला पकडूनचा, तर ह्याच्या डिझाईन मध्ये सेम स्पेस, बट इज इट जस्ट द टेस्ट ऑफ द क्लायंट दॅट मॅटर्स, और इज इट युअर पर्सनल टेस्ट टू इट, और डू यू गिव्ह द सेम, इट ऑल डिपेंड्स अपॉन द बजेट? It depends on lot of things actually. But I think I am the last person when it comes to taste. कारण आता आमच्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये असं पण असतं काही काही आर्किटेक्ट किंवा आर्टिस्टची त्यांची स्वतःची इंडिव्हिज्युअल स्टाईल असते की ते बघून तुम्ही असं गेस करू शकता की अरे हा आर्टिस्ट आहे का. पण इंटिरियर ही गोष्ट आहे ना, मी आता बऱ्याच वेळा आमच्या क्लायंट्समध्ये पण डिस्कशनमध्ये मी सांगते, ते जेव्हा असं म्हणतात ना की ये चेंज करना चाहिए बट आप बताओ, अशी खूप क्रिटिकल गोष्टी असतील तेव्हा मी सांगते की तुम्हाला राहायचंय, म्हणजे मी राहणार नाहीये, मी काय डिझाईन करून जाणार. तर ते तुम्हाला स्वतःला छान वाटलं पाहिजे की अगदीच एखादी गोष्ट खूपच चुकीची आणि मला माहितीये की बाबा ही वाईटच दिसेल, पण त्या वाईटला पण तुम्ही चांगलं करू शकता की म्हणजे अगदी लाल भडक रंग लावायचा आणि खूप मोठ्या भिंतीला लावायचा, त्याच्यावरती थोडं शेड, तुम्ही जसं आर्टिस्ट माहिती असेल की शेड थोडी चेंज करा, एरिया थोडा कमी करा, त्याला बॅलन्स करा, असं काहीतरी करून म्हणजे देयर इज अ वे आउट. सो बऱ्याच वेळा लोकांना गैरसमज असतो की इंटिरियर म्हणजे फक्त रंगसंगती सिलेक्ट करणं, की ह्या रंगाचा सोफा, ह्या रंगाचे पडदे, पण त्याच्यापेक्षा पण खूप गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की जर एखादी समजा हे टेबल आहे आणि हे जर प्रॉपरली डिझाईन नाहीये, ह्याची जर हाईटच चुकली आहे, ह्याचे कॉर्नर्सच राऊंड केलेले नाहीये, तर मग ते तुम्हाला बसताना लिहिताना असं वाटलं की अरे हे विचित्र आहे, हे जाताना लागतंय खूप. सो ह्या गोष्टींमुळे असं होतं की बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं एखादी गोष्ट की अरे आपण ही करतच नाही होत, आपल्याच्यानी होतच नाहीये, पण त्याच्यासाठी तुमची जी जागा डिझाईन केली ना ती नीट केलेली नसते, म्हणून तुम्ही ती गोष्ट करत नाही आहात. आणि कसं असतं, जोपर्यंत डिझाईन चांगलं असतं ना तोपर्यंत कोणाला जाणवत नाही, जेव्हा त्याच्यामध्ये गोष्टी अशा व्हायला लागतात ना तेव्हा मग जाणवतं की अरे इथे काहीतरी गडबड आहे. सो मोर दॅन रंग कसे, ती जागा
तुमच्या हाईट प्रमाणे, तुमच्या कम्फर्ट प्रमाणे जर ती गोष्ट डिझाईन केलेली नसेल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तुमच्या पॅशन, हॉबीज जे तुम्ही नॉर्मल रुटीन करता ते पण तुम्ही नीट नाही फॉलो करू शकत, जस्ट बिकॉज तुमचं ते डिझाईन तसं केलेलं नाहीये. ऍस्थेटिक्स वर्सेस युटिलिटी. कारण बऱ्याचशा घरात आम्हाला स्टोरेज हवंय, आम्हाला स्टोरेज इज दी प्रायोरिटी. ओके. आणि मिनिमलिस्टिक जेवढं करशील तेवढं ऍस्थेटिक्स जास्ती चांगलं दिसतं. आय मीन हा कॉन्ट्रास्ट असणारच. हाऊ डू यू मॅनेज इट? आम्हाला मेन आता ह्याच्यासाठी कॉलेजचा मी एक रेफरन्स देईन की मी ज्या कॉलेजमध्ये होते रचना संसदचं अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर, तर तिथे असं होतं की इंटिरियर आम्हाला एक सब्जेक्ट होता, पण बाकीचे आमचे जे आर्किटेक्चरल ड्रॉइंग आणि ते सगळे सब्जेक्ट होते ज्याच्यामध्ये आम्ही घर पण डिझाईन केलंय, लँडस्केप पण केलंय, आम्ही एक 5 स्टार हॉटेल पण केलंय, आम्ही एक मे बी छोटंसं क्लिनिक केलं असेल डॉक्टरचं सगळं, सो बस स्टॉप पण केलाय. सो वेगवेगळ्या स्केलच्या गोष्टी तुम्ही डिझाईन करता. तर आमचे प्रोफेसर होते ना, तर ते समजा मला एक स्पेसिफिक आठवते की जे एक 5 स्टार हॉटेल मी डिझाईन केलेलं आणि मी ड्रॉइंग्स वगैरे खूप छान होते, चांगले झालेले, सगळे ब्लॉक्स वगैरे टाकून सगळं छान होतं. तर मी एक्सप्लेन करत होते की असं आहे याचा लुक असं आहे, आणि मला त्या प्रोफेसरनी विचारलं की ठीक आहे, ह्याच्यामध्ये गाडी तुझी इकडनं आत जातीये, एक्झिटला कशी जाणार आहे? म्हणजे ठीक आहे, ही एंट्री ही एक्झिट आहे. अच्छा, इथे गेला तो माणूस आहे, लक्षात आलं तो काहीतरी विसरलाय, तर तो परत कसं जाईल? तो एक्झिट मधून जाऊन परत एंट्रीने नाही येणार, तुला तिकडे त्याला एक टर्न द्यायला लागेल जिकडनं तो परत जाणार, ती विसरलेली गोष्ट घेणार आणि मग तो जाणार. तो 10 फंक्शन त्याला करायचे, ती तू कशी करणार? सो ते मला असं वाटतं एक थोडंसं फाउंडेशनला तिकडेच ते झालं होतं की हे रंग वगैरे सगळं नंतर आलं, पण मेन तुमचं म्हणून आम्ही आज पण करताना काय करतो की रेफरन्स इमेजेस वगैरे सगळं नंतर, पहिले मेन लेआउट घेऊन मेन तुमचे स्ट्रक्चरल मेंबर्स आम्ही सांगतो की तुम्ही स्ट्रक्चरल ड्रॉइंग घ्या, बिल्डरकडनं घ्या, की जर मला माहितीये की कॉलम्स कुठे आहेत, तुमचे काय शेअर वॉल्स आहेत ते कुठे आहेत. एक आहे की तुम्हाला हे पाहिजे, पण मी असा विचार करते की या जागेचं पोटेन्शियल काय आहे, की तुम्हाला हे पाहिजे पण पोटेन्शियल प्रमाणे आपण अजून काही करू शकतो का? तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. मग एकदा ते फायनल झालं की मी एक 3-4 ऑप्शन दिले की हा चांगला आहे, हा चांगला आहे. त्याच्यामध्ये पण आता मी आणि स्वप्नील आम्ही दोघं असल्यामुळे एकाच फील्डमध्ये आम्ही दोघं पण खूप डिस्कस करतो की काय वाटतं हा चांगला आहे, की काही एका पॉईंटवर मी करते, मग चल मी उठले, मग तो फ्रेश माइंडनी बसला, मग त्याने अजून एक वेगळाच एक ऑप्शन काढला, मग त्याच्यातलं बेस्ट आम्ही दाखवले. मग एकदा तो मेन फायनल झाला की मग त्याच्यानंतर आता लुक कसा दिसेल, सो ते लुक्स नेहमी खूपच आता असं झालं ना की खूप इंटरेस्टमुळे लोकांना खूप असं पिंटरेस्टी इंटिरियर खूप आवडतं, की असं खूप असं जे स्टेज असतं, जे तुम्ही फोटोज काढता ते खूप स्टेज असतात, की इथे हे पेंटिंग लावले, त्याच्यामध्ये एक ऑरेंज कलर आहे ना, तो बॅलन्स करायला ते एक ऑरेंज मग ठेवलेला असतो, पण एक स्टॉल आहे, पण तुम्ही ऍक्च्युअल राहता आणि ते बोहेमियन वगैरे स्टाईल्स आहेत, इट इज ते किती प्रॅक्टिकल आहे ते इज अ क्वेश्चन, राईट? दिसायला खूप छान आहे, खूप छान आहे, म्हणजे आरटी आहे ते सगळं छान आहे. इथे कमरा टाकला, इथे हे केलंय, म्हणजे प्लांट्स आणि सगळं लेबर्स बरोबर काम करणं म्हणजे, तर दॅट इज युअर रेग्युलर रुटीन ना, कारण ते साईटवरचं काम असतं, तुला रोज जाऊन तिथे ऑर्डर्स द्यायला लागतात, किंवा एखादी गोष्ट चुकली तर तुला भाषा चेंज करायला लागते का, किंवा कसं काय करतेस तू? सो एक तर आहे की तुम्ही ड्रॉइंग बनवले, जसं तुम्ही म्हणाल तसं की ड्रॉइंग बनवले आणि तिकडे जाऊन ते एक्सप्लेन करायचं की असं असं करा. सो खूप पहिली माझी जी साईट होती एक 2009 मध्ये जे मी करत होते काम, तेव्हा मला असं वाटतं, तेव्हा मी आणि स्वप्नील 2 जण एकत्र साईटवर गेलो एक दिवस, पहिली साईट होती, आणि स्वप्नीलनी मला तिकडे गेल्यावर असं बॉम्ब टाकला डायरेक्टली, निहारा तू एक्सप्लेन कर त्यांना. तर मी बोलले मी कसं एक्सप्लेन करू, मी तर कधी केलंच नाही एक्सप्लेन, मी कसं करू? तर म्हणलं तू केलंस ना डिझाईन, मग कर एक्सप्लेन. तर मी त्यांना सांगितलं की हा ऐसे करो, अभी इतने 1 फुट पे मारो, ये लाईन मारो, सगळं मी केलं. तेव्हा दॅट वॉज माय फर्स्ट टाइम. तेव्हा असं वाटतं की हे खूप कठीण आहे एक्सप्लेन करायचं, पण त्यांची एक वेगळी भाषा असते. आणि आता आमची जी टीम आहे ना, आम्ही त्यांच्यावर खूप वर्ष काम करतोय, तर कधी कधी असं होतं की आता ते पण एवढे ट्रेन झालेत ना की त्यांना माहितीये की कुठले डिटेल्स आम्ही प्रॅक्टिस करणार, की हा जॉईंट कसा असला पाहिजे. त्यांची टर्मिनॉलॉजी वेगळी असते, की मी जर म्हणेन की उसको काय म्हणू आपण त्याला, 2 सर्फेसेस जॉईन होतात 90 डिग्रीज में करो असं असेल, तर त्यांना सांगायचं की कात्रे में करो. तर त्यांच्या शब्द वेगळे असतात आणि त्यांना बऱ्याच वेळेला खूप एक्सपिरियन्स असतो, म्हणजे त्यांना प्रॅक्टिकल काम करून करून त्यांना तुमच्यापेक्षा एवढ्या जास्त गोष्टी माहिती असतात, तर त्यांच्याकडनं पण खूप गोष्टी शिकू शकतो ऍक्च्युली. बऱ्याच वेळेला आम्ही साईटवर म्हणतो अभी ये करना है तो आप बताओ कैसे करेंगे, सो ते पण सांगतात की इसको ऐसे भी कर सकते हैं, इसको ऐसे भी कर सकते हैं. सो ते वेगवेगळ्या साईटच्या लोकांकडनं पण खूप शिकता येतं, की आपल्याला एक थिअरिटिकल नॉलेज तर आहेच, की आपण एक कॉलेजमध्ये जाऊन शिकलोय, प्लस प्रॅक्टिस मध्ये जे शिकलोय ते, पण त्यांनी जेवढं काम केलंय त्यांच्या एज प्रमाणे, त्यांच्या एक्सपिरियन्स प्रमाणे पण खूप मस्त शिकता येतं त्यांच्याकडनं. मग ती टीम तू धरून ठेवलीस? ती आहे आमची टीम आता, आणि बाकीच्या ना कधी वेगवेगळ्या असं टीम बरोबर पण काम करतो आम्ही, असं नाही
की असं होतं की एक नवीन टीम आहे, तर बऱ्याच वेळा अशा लोकांना असं पण असतं की त्यांनी मुलींबरोबर काम केलं नसतं, की त्यांना त्यांच्याबरोबर काम करायची सवय नसते, त्यांच्याकडनं ऑर्डर्स घ्यायची सवय नसते. ऑर्डर्स म्हणजे इव्हन इफ मी नॉर्मल जरी एक्सप्लेन केलं तरी ते ऐकायची सवय नसते की असं करायचं. सो ते कधी कधी थोडंसं जरा एक चॅलेंज असतो, पण ते पण ठीक, एक दोनदा तुम्ही ते काम केलं ना की तुम्ही एकमेकांना ते जेल होऊन जातात. सो अपार्ट फ्रॉम जे लेबरर्स आहेत, कधी कधी असंही होतं की क्लायंट्स पण असे असतात की ते माझ्याकडे बघू माझ्याशी नाही बोलत की काय माहिती, त्यांना मला असं वाटतं कधी कधी मुलींची बोलायची सवय नाहीये का, ते मुलींची बोलतच नाहीत का, घराच्या बाहेरच्या मुलींची बोलत नाहीत, आय डोंट नो. पण असं होतं की मला असं वाटतं अरे मी आहे मीटिंग मध्ये आणि तुम्ही मला उद्देशून काहीतरी बोलताय आणि स्वप्नीलकडे बघून बोलतायत की हा फिर ऐसे करो, पण मला माहितीये की ते तुम्ही मला बोलतायत तर मग मला बघून बोला ना. पण असं एका मीटिंगमध्ये झालेलं की फुल मीटिंग तो क्लायंट माझ्याकडे बघतच नाही, बोलतच नाही, तुम्ही प्रेझेन्स पण एक्नॉलेज करत नाही, पण काम सगळं मी करणार, डिझाईन सगळं मी करणार. मग ते एक्सपर्ट तुम्हाला ओपिनियन्स पाहिजेत की फीडबॅक पाहिजे, पण तुम्ही प्रेझेन्स. आणि नंतर मी निघालं, म्हटलं की मी स्वप्नीला बाहेर आलं, म्हटलं व्हॉट वॉज दॅट, काय झालं होतं. सोनू मला अरे असतं काय काय लोकांचं, असतं काय काय लोकांचं, असं मनावर नाही घ्यायचं. सो दॅट इज नॉट इन युअर कंट्रोल, दॅट इज नॉट इन युअर कंट्रोल. ओके निहारा, एवढी वर्ष तू बिझनेस करतेस, ओके, किंवा तू आणि स्वप्नील मिळून बिझनेस करते, तर वॉज देअर एनी टर्निंग पॉइंट ऍज सच ऑर डिफिकल्टीज? कारण बिझनेस म्हटलं तर अप्स अँड डाऊन्स असतातच है ना, इट इज नॉट अ जॉब की सिक्युअर तू पकडून ठेवलेस. तर असे काही वेळ आले जिथे तू तुझी स्ट्रॅटेजी त्यानंतर चेंज केली आहेस किंवा तुझा अप्रोच चेंज केलायस, असे काही चॅलेंजिंग टाइम्स ऑर समथिंग दॅट यू वॉन्ट टू शेअर? एक मला असं वाटतं जेव्हा आम्ही दोघांनी एकत्र काम करायला स्टार्ट केलं, एक 4 वर्ष तो स्वतःचा जॉब करत होता, मग आम्ही जे स्टार्ट केलं त्याच्यानंतर 2013-14 मध्ये आम्ही खूप चांगले प्रोजेक्ट आम्हाला यायला लागले, की आधीचे जे प्रोजेक्ट्स होते ते पण चांगले होते, पण एक त्या दरम्यान आम्हाला असे प्रोजेक्ट्स यायला लागले ज्याचं बजेट खूप जास्त होतं, की ॲज अ डिझायनर तुम्ही जास्त गोष्टी त्याच्यामध्ये एक्सप्लोअर करू शकता, बजेट थोडं जास्त असतं आणि थोडं क्लायंट्स पण जरा एक्सपेरिमेंट करायला तयार होते कारण बजेट जास्त होतं. सो ते प्रोजेक्ट्स आम्हाला यायला लागले आणि आम्ही एवढे बिझी होतो त्या दरम्यान. सो 2012 मध्ये माझ्या मुलाचा जन्म झाला आणि तो लहान असतानाचा तो जो पिरियड आहे तेव्हा आम्ही प्रचंड बिझी होतो दोघं. तो मला एकदम आठवतोय की बिझी होतो, खूप बिझी होतो. आणि सडनली की आम्हाला दुसरं काही जे प्रोजेक्ट आम्ही कम्प्लीट केलं त्याचे फोटो काढायला पण वेळ नाही. प्रोजेक्ट केला, हँडओव्हर झाला, फोटो बाद में निकाले म्हणजे लगेच नेक्स्ट प्रोजेक्ट स्टार्ट केला. ते कंटिन्यू झालं टिल 2016 आणि 2016 नोव्हेंबरमध्ये डिमॉनिटायझेशन अनाऊन्स केलं आणि तेव्हा आम्ही खूप प्रोजेक्ट्सवर आम्ही काम करत होतो. बरेचसे प्रोजेक्ट असे पण होते पाईपलाईन मध्ये की हे कम्प्लीट झाल्यावर तो स्टार्ट करूया, त्याचं फक्त डिझायनिंग चालू आहे, मग साईट स्टार्ट करूया. आणि त्या दिवसानंतर आम्हाला खूप क्लायंट्सचे फोन यायला लागले की दुसऱ्या दिवशी एका क्लायंटचा फोन आला की अभी काम नाही करना है, बाद में करना है. पण आम्ही म्हटलं बाद में मतलब कब, तर ते पण इनडेफिनेट पिरियडसाठी की माहिती नाही. मग दुसरा क्लायंट झाला, तिसरा क्लायंट झाला आणि आम्हाला हळूहळू रिअलाइज झालं की हे म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं की डिमॉनिटायझेशन आपल्या लाईफवरती एवढा इम्पॅक्ट होईल. पण सगळ्या त्या एका आठवड्यामध्ये सगळ्या क्लायंट्सचे आम्हाला फोन आले की आता काम नाही करू शकत. आणि तेव्हा आम्ही एका प्रोजेक्टवर काम करत होतो, तो पण ऑलमोस्ट म्हणजे झालाच होता की शेवटचीच एक विजिट राहिली आणि तो आम्ही केला. आणि आम्ही एवढे बिझी होतो त्याच्या आधी की आम्हाला काही करायला विचार करायला वेळ नव्हता आणि आम्ही सडनली एवढे फ्री झालो की आम्हाला कळतच नव्हतं की आता काय करायचं, की कामच नाही करायला, काय करायचं, की साईटवर धावपळ वगैरे काही पूर्ण बंद सगळं. तर आम्ही विचार केला ठीक आहे आता आपण एवढे वर्षाचे कामं केले, त्याचे कधी फोटो नाही काढलेत, साधं आपलं मेन सॉर्टिंग पण आता आपण म्हणतो की डिक्लटर करा आणि हे सगळं, तर चला फोटोज वगैरे नीट ऑर्गनाईज करूया, ड्रॉइंग्स ऑर्गनाईज करूया, असं सगळं करूया. ते आम्ही केलं, थोडे जुन्या साईडचे फोटोज काढले. पण ते तुम्ही किती दिवस ते पटापट झालं करून आमचं. आणि तरी पण ही सिच्युएशन की काम काहीच नाहीये आणि पूर्ण अख्खा दिवस. आणि जसं दिवस जायला लागले ना तसं तुम्ही रिकाम्या वेळेमध्ये तुमच्या डोक्यामध्ये जे विचार येतात ना, मला असं वाटायला लागलं की यार मी केपेबल नाहीये म्हणून माझ्याकडे काम नाहीये. खूप असा तो एक पिरियड गेला की हळूहळू तुमच्याकडे काम पण नाहीये, तुमचे विचार पण ते चालू आहे, तुमची मुवमेंट काही नाहीये, वजन वाढतंय, असं सगळं सॅड. आणि ऍक्च्युअली खूपच लो पिरियड होता तो. आणि त्या सेम सिच्युएशनकडे बघायचा माझा दृष्टिकोन एक्सरसाइजमुळेच बदलला. म्हणजे एक्सरसाइजमुळे तुमचं बॉडी, तुमची माइंड, तुमचं कम्प्लिटली जो बदल होतो ना, ही गोष्ट मी तेव्हा एक्सपिरियन्स केली की ती सेम. मी एक दिवस मी आणि स्वप्नील असंच बोलत होतो आणि मी स्वप्नीलला म्हटलं की स्वप्नील आपल्याकडे काम नाहीये, ते आपण केपेबल नाहीये म्हणून आपल्याकडे काम नाही असं नाहीये.
आपण कामासाठी कोणावर तरी डिपेंडंट आहोत आणि जोपर्यंत ती व्यक्ती आपल्याला काम देत नाही तोपर्यंत आपल्याकडे काम नसणार आहे. त्याचा आपल्या कॅपेबिलिटीशी काहीच संबंध नाहीये. सो आपल्याला आपल्यासाठी काम जनरेट करायला लागेल आणि तिथून आमचा युट्यूबचा प्रवास सुरू झाला. आणि त्याच्याकडे लकीली तेव्हा ना स्वप्नीलच्या भावाने कॅमेरा पाठवला होता US वरनं. सो आमच्याकडे तो कॅमेरा होता. तर आम्ही एक दिवस असंच ट्राय केलं की स्वप्नील म्हणाला तू बोल जे काय पाहिजे ते. आणि एकदा मी असंच ट्राय केलं आणि ते काही खूप असं चांगले नव्हते, ग्रेट नव्हते, पण आम्हाला असं वाटलं ठीक आहे याच्यात पोटेन्शियल आहे, आपण ह्याच्यातनं काहीतरी करू शकतो. आणि मेन आमचं तेव्हा काय होतं की स्वतःला बिझी ठेवायचंय, की त्याच्यातनं पैसे मिळतील, ऑपॉर्च्युनिटीज मिळतील असा आमचा विचार नव्हता, की स्वतःला बिझी ठेवायचंय. आणि त्या एका याने आम्ही युट्यूब स्टार्ट केलं. आणि युट्यूब बद्दल असं काही शिकलो नव्हतो कुठे, ते व्हिडिओ युट्यूबवरच बघून की व्हिडिओ कसा बनवायचा युट्यूबवरच बघायचा, एडिट कसं करायचं युट्यूबवरच बघायचं. सो असं आमचं सुरू झालं. सो स्क्रिप्टिंग आणि शूटिंग हे सगळं स्वप्नीलचं होतं आणि ते प्रेझेंटिंग आणि ते सगळं माझं, असं आम्ही दोघांनी ते स्टार्ट केलं. दॅट वॉज 2016 नोव्हेंबरमध्ये डिमॉनिटायझेशन अनाऊन्स झालं आणि 2017 जानेमध्ये आम्ही फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला. सो त्या फर्स्ट व्हिडिओ आम्ही इंग्लिश चॅनल स्टार्ट केलं सगळ्यात पहिले. आणि 3 महिने आम्ही इंग्लिश व्हिडिओज केले आणि नंतर आम्हाला खूप सगळे कमेंट्स यायला लागले की तुम्ही हिंदी व्हिडिओज का नाही करत, म्हणजे खूप लोकांना समजतील इझिली. आणि मग तेव्हा परत असं झालं की अरे हिंदी कसं बोलू मी, मला असं एक वाक्य हिंदी मला सरळ बोलता येत नाही, अख्खा व्हिडिओ कसा बोलायचा 5 मिनिटाचा. मग तेव्हा मी परत एक व्हिडिओ असाच रेकॉर्ड करून बघितला की बघूया हिंदी जमतंय का. तर एक व्हिडिओ केला आणि असं काही परफेक्ट नाही असं, पण ठीक आहे म्हटलं होऊ शकतं, प्रयत्न केला तर होऊ शकतं. मग 3 महिन्यानंतर एक हिंदी चॅनल स्टार्ट केलं. मग तेव्हा मी हिंदीसाठी प्रॉपर असं 6 पानं स्क्रिप्टिंग करायचे पूर्ण, कारण मला माहिती होतं की मी आयतळला कॅमेरा समोर बसल्यावर मला पुढचं वाक्य असं नॅचरली येणारच नाहीये ना की पुढे काय बोलायचं. सो आप सबका स्वागत है, आज हम ये बात, म्हणजे सगळं म्हणजे फुल स्टॉप पासून सगळं. खूप ते घेऊन मी बसायचे. आणि ते एक वेगळे चॅलेंजेस होते की एसी नाहीये, फॅन चालू ठेवत नाही कारण माईक वरती आवाज येतोय, माईक साधा आहे. मग तेव्हा तो मोनोरेल स्टेशन होतं, त्याचा इंडिकेटर आणि त्याचा बेलचा आवाज. आणि सो तुमचं ओके स्टार्ट फास्ट आणि मग बोलायचं. मग पटकन ट्रेनचा आवाज आला मोनोरेलचा, मग परत थांबलं, मग परत फटाफट डॅम केलं, 2 मिनिटं फॅन लावला, परत सुरू. सो दॅट वॉज येस. बट नाव यू आर डुईंग रिअली वेल विथ दॅट. नाव आत्ताच म्हणजे कोइन्सिडेंटली माझ्या ह्या बर्थडेला 22 ऑक्टोबरला आमचे युट्यूबवरती 5 लाख सबस्क्रायबर्सचा मार्क क्रॉस झाला. सो पण युट्यूब बद्दल आता तुम्ही युट्यूब करताय, तुम्हाला माहितीये की युट्यूब करणं कठीण आहे अनलेस अनटिल तुम्ही त्याच्याबद्दल पॅशनेट आहात. नाही, आणि वन्स यू रिअलाइज युअर वाय ना, म्हणजे इफ यू आर डुईंग इट सेल्फलेसली इट हेल्प्स यू, म्हणजे इट ग्रोज ऑर्गॅनिकली. यू आर ट्राइंग टू गेट समथिंग आउट ऑफ इट, मग तो वेगळा गेम होतो आणि मग ऑडियन्सला ते कळतं कुठेतरी. आय मीन दॅट इज माय से. आणि तसं कॅमेरासमोर तुम्ही लपून असं नाही, म्हणजे कन्सिस्टंटली तुम्ही एवढे वर्ष तर ते लपून तर नाहीच करू शकत. पण खूप हार्ड म्हणजे इव्हन आफ्टर 7 इयर्स कन्सिस्टन्सी कठीण आहे ना, खूप कठीण. आणि इंस्टाग्रामवरती शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट तुम्ही बनवता ते सोपं आहे त्या मनाने करणं, पण युट्यूबला जे ऍज अ प्लॅटफॉर्म खूप डिमांडिंग आहे. आणि जसं तुम्ही म्हणाला तुम्हाला जर स्वतःला त्याच्यातली आवड असेल, आणि मनी कांट बी द ड्रायव्हिंग फोर्स, की जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा आमचा उद्देश हाच फक्त होता की आपल्याला जे माहिती ते लोकांना शेअर करायचं आणि आपल्याला बिझी ठेवायचं स्वतःला. दॅट्स इट. खूपच बेसिक होतं. आणि तेव्हा त्या प्लॅटफॉर्मचं इतकं पोटेन्शियल आहे की खूप वर्षांनी आपल्याला ब्रँड कोलॅबरेशन्स येतील, आम्ही आता वेगवेगळ्या ब्रँड्स बरोबर काम करतो, किंवा त्याच्याने आपल्याला प्रोजेक्ट्स मिळतील. हे आम्हाला काहीच माहितीच नव्हतं, की आम्हाला वाटलेलं अरे 6-7 वर्षांनी बहुतेक 10,000-1,000 सबस्क्रायबर्स होतील आपले. तर खूपच एकदम खूप काय म्हणतो खूप नाईव्ह थॉटनी आम्ही ते स्टार्ट केलं होतं. अजून एक लोकांना ना खूप वाटतं इंटिरियर खूप ग्लॅमरस फील्ड आहे, आणि असं काही नाहीये. साईटवरती येऊन बघा, काही ग्लॅमर नाहीये त्याच्यात. सो ते थोडंसं ना एक बिहाइंड द सीन्स वाला आम्ही दाखवायला लागलो. आम्ही रॉ साईड्स दाखवायला लागलो की बाबा प्लायवर्क आहे, पण ही सिच्युएशन आहे, ह्याच्या पुढे काय करणं. आम्ही थोडे प्रोसेसवाले व्हिडिओज बनवायला लागलो की आता ह्या स्टेजला कार्पेंट्री स्टार्ट झालंय, इलेक्ट्रिकल झालंय, हे झालंय, असं सगळं त्याच्यातनं आम्ही वेगवेगळा प्रयत्न करत गेलो की असं आता काय वेगळं दाखवायचं, आता काय फक्त फिनिश्डच सगळं दाखवतो आपण, थोडं रॉ दाखवूया. सो ती एक गोष्ट आहे की वेगवेगळी करत राहा. आणि कसं होतं प्लॅटफॉर्म पण खूप इव्हॉल्व्ह होतो, की 7 वर्षापूर्वी जे व्हिडिओ चालत होते ते आता नाही चालणार. आता लोकांचं अटेन्शन स्पॅनच नाहीये तेवढा, की रील बघून बघून अटेन्शन स्पॅन इतका कमी झालाय. पण तू दोन्ही हँडल केलंयस राईट. हा, मी विथ द अपकमिंग प्रोजेक्ट्स. ओके, अरे एवढं सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे,
मुंबई तर सगळी बांधकामालाच काढलेली आहे. द डिमांड फॉर इंटिरियर पण वाढलेलं आहे. ओके, त्यामुळे स्टुडंट्सही येत आहेत. काही काही तर 1 year कोर्सेस पण सुरू झाले इंटिरियर डेकोरेशन साठी. आय डोंट नो एवढ्या वेळात ते कसे काय शिकवतायत, पण सुरू झालेत. ओके, काही एस्टॅब्लिश कॉलेजेस पण आहेत, रचनासारखी, जे सारखी, जे एवढी वर्ष इंटिरियर प्रॉपरली शिकवत आहेत. तर व्हॉट वुड बी युअर ऍडवाइस टू अपकमिंग स्टुडंट्स? आणि त्याच्यातच एक प्रश्न असाही आहे की जसं तुम्हाला म्हणाली पिंटरेस्ट किंवा रेफरन्सिंग, आता AI पण आले, हाऊ शुड दे गो अबाउट इट? आय थिंक जसं तुम्ही सांगितलं ना की खूप सर्टिफिकेट कोर्सेस पण आहेत, ज्याच्यामध्ये काही 6 महिन्याचे 3 महिन्याचे कोर्सेस पण आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच म्हणजे तो जो एक करिक्युलम तुम्हाला एक ठरवलेला आहे की तुम्हाला 2 वर्षात 3 वर्षात करायचा आहे, तो कसा काय एवढा ह्याच्यात काय काय शिकवणार त्याच्यामध्ये, मग ते पण खूप क्वेश्चनेबल आहे जरा. सो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे ना आजकाल विथ सोशल मीडिया की कुणाला कोण काय शिकलंय ही गोष्ट नाही विचारत आपण कधी, की कोणी सांगितलं हा इंटिरियर डिझाईन करतो, तर एक तो 3 महिने 6 महिने कोर्सवाला माणूस पण सांगणार मी इंटिरियर डिझायनर आहे, डेकोरेटर आहे. सो आपण ते कधी क्वेश्चन नाही करत. आणि अनलेस अनटिल त्याच्यामुळे स्ट्रक्चरल काही हे होत नाही ना, अशा गोष्टी नजरेसमोर पण येत नाहीत की कमीत कमी. आणि ते काय इम्पॉर्टंट आहे, फक्त रंग सिलेक्ट करायचं ते इम्पॉर्टंट नाहीये, पण जेव्हा तुम्ही एवढ्या गोष्टी डिझाईन करता, तुम्ही काय शिकलाय हे खूप महत्वाचं आहे की तुम्हाला ते बेसिक्स यायला पाहिजे. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला ते फॉर्मल ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे की तो एक प्रॉपर कोर्स करणं, डिप्लोमा किंवा डिग्री प्रॉपर ते करणं, आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे थिअरिटिकल नॉलेज पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं प्रॅक्टिकल आहे. की तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही फक्त प्रॅक्टिकल करताय खूप वर्ष, तर तसं नाही. तर ते म्हणजे देन यू आर प्रॅक्टिसिंग ऍट द कॉस्ट ऑफ समवन एल्सेस मनी ना, असं होतं की तुम्ही डिरेक्टली तुम्ही जर प्रॅक्टिसच करायला लागलात तर मग, कारण ते फक्त कलर्स पॅटर्न्स पण तुम्हाला ते पण एक मला असं वाटतं एक व्हॅल्यू ऍडिशन जे एक आर्किटेक्ट किंवा एक डिझायनर करतो ते हे पण असतं की बाबा माझ्या क्लायंटकडे जर 15 लाख 20 लाख 25 30 जे पण आहे अमाऊंट, त्याला तुम्ही प्रॉपरली कसं काय जस्टिफाय करून कुठे कुठे इन्व्हेस्ट कराल, की ते त्यांना सजेस्ट पण करणं, की तो क्लायंट म्हणत असेल की बघ माझी एवढी माझं कॅपॅसिटी आहे, मला तेवढी इन्व्हेस्ट करणं, की त्यांना सजेस्ट करणं की ठीक आहे मग एवढी जर तुमचं बजेट आहे ना तर आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करूया. ह्या गोष्टी सोडून द्या की इलेक्ट्रिकल इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. वायरिंगमध्ये जे तुमचे फिनिशिंग आहे किंवा तुमचं टॉयलेट्स वगैरे ते जे आहे, वॉटरप्रूफिंग, म्हणजे काही काही गोष्टीमध्ये तुम्ही नाही कॉम्प्रोमाइज करू शकत, सेफ्टीशी रिलेटेड आहे इलेक्ट्रिकल वगैरे. काही काही गोष्टी तुम्ही नंतर करू शकता ना, की तुमचे काही वाईट गुड्स आहे तुम्ही नंतर घ्या, चांगला टीव्ही नंतर घ्या, सोफा नंतर घ्या, हे पॉसिबल आहे. तर तुला अपडेट राहावं लागतं अपकमिंग ट्रेंड्स आणि टेक्नॉलॉजी तर तू ऑलरेडी एक्सेप्ट केलेली आहे, 3D वगैरे, आणि एआयचं पण मदत घेतेस का? सो 3D वगैरे तर सॉफ्टवेअर्स आहेत आपले, ड्रॉइंग सॉफ्टवेअर्स आहेत. आता रिसेंटली आम्ही म्हणजे मी वापरायला सुरुवात केली ChatGPT, की त्याच्यावरती तुम्ही जर माहिती असेल लोकांना, माहिती असेलच लोकांना, अज्युमिंग आय एम द लास्ट पर्सन ज्यांनी वापरायला सुरुवात केली आहे, पण त्याच्यावरती तुम्ही जे पण प्रश्न विचारतील त्याचे वेगवेगळे उत्तरं तुम्हाला मिळतात. आणि खासियत ही आहे की मी एकदा बसून जर मी टाईप केला तो प्रश्न विचारला, परत मी थोड्यानी सेम प्रश्न विचारला तर उत्तर वेगळं असतं, आणि जेवढे तुम्ही त्याला क्यूज देता त्याप्रमाणे तुमचं उत्तर वेगवेगळं बदलत जातं. तर ती एक चांगली गोष्ट पण आहे. बऱ्याच वेळेला आजकाल मी रिसर्च करताना त्याचा वापर करते, की एक तुम्हाला वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो की हे पण आहे, हे पण गोष्ट, आणि मे बी तो अख्खाच्या अख्खा ते आन्सर तुम्ही युज नाही करू शकत, पण एखादा शब्द तरी तुम्हाला त्याच्यातनं खूप चांगला मिळतो. सो तसा वापरू शकतो. पण जरी एआयच्या हिशोबाने जसं 3D वगैरे बनतात की लोक येतात की फक्त डिमेन्शन टाईप करतात आणि ग्रे कलर स्कीम आणि तुम्हाला डिरेक्टली व्ह्यूज मिळतात, असं पण आहेत सॉफ्टवेअर. पण जरी ते असेल ना तरी पण ऍक्च्युअल तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायचं काम तर एआय नाही करू शकत. त्याच्यामुळे ते इम्प्लिमेंटेशन एक्झिक्युशनसाठी तुम्हाला ऍक्च्युअल ह्युमन्स लागतीलच. तर त्याच्यामुळे त्या ह्याला काही मरण नाहीये क्षेत्राला. हा, आणि जसं ऑनलाईन शॉपिंग बरेच लोक करतात, मी अजून तरी मला ते काही जमलं नाही. मला ऍक्च्युअली मे बी मला असं वाटतं ते मे बी इंटिरियर आणि ह्याच्यामुळे पण असेल, मला ते जाऊन ना फॅब्रिक आणि मटेरियल फील करणं, टच करून की हे कसं, हे खूप सवय आहे मला. पण बरेचसे लोक करतात ऑनलाईन शॉपिंग आणि ते कन्व्हिनियंट पण आहे. पण तेच तुम्ही नेहमी कराल का? तुम्ही तुमच्या लग्नासाठी कपडे ऑनलाईन घ्याल का? जेव्हा तुम्हाला खूप कस्टमायझेशन पाहिजे की नाही असंच पाहिजे असं पाहिजे, मग यू कॅन्ट डू इट ऑनलाईन. सो ते मला असं वाटतं त्याच्यामुळे तुम्हाला जेनरिक बेसिक हेल्प त्याने मिळू शकते, पण अल्टिमेटली तुम्हाला ते एंड पर्यंत जे लक्झरी इंटिरियर्स वगैरे असतात ते सगळं ऑनलाईन तुम्ही नाही करू शकत. ते तुम्हाला ऍक्च्युअली इम्प्लिमेंट स्वतः करायलाच लागतं. निहारा, आफ्टर सो मेनी इयर्स एवढा बिझनेस करतेस तू वगैरे वगैरे, तर घरचा म्हणजे पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ कसं बॅलन्स करतेस? एकतर इंटिरियर हे असं फील्ड आहे ज्याच्यामध्ये
वेळेचं असं काही त्याला काही डेडलाईन ठेवणं खूप कठीण आहे. एकदा तुम्ही साईटवरती गेलात की मग तिथे किती डिसिजन्स होईपर्यंत ऍक्च्युअल त्यांचा टाइम संपेपर्यंत एकदा साईटवरती गेल्यावर निघणं खूप कठीण आहे. सो ते आहे, प्लस आता शूटिंगचं ऍडिशन आहे. सो आय थिंक घरच्यांच्या सपोर्ट शिवाय तर ते इट इज इम्पॉसिबल. आता माझा मुलगा 11 वर्षाचा आहे, तर बऱ्याचशा गोष्टी करणं आता पॉसिबल आहे, कारण सासू सासऱ्यांकडे तो अख्खा ऑलमोस्ट तिथेच असतो अख्खा दिवस. आणि आता ते तर तो लहानपणापासूनच एक तर तो बऱ्यापैकी इंडिपेंडंट पण आहे. आय थिंक मला अर्जुनला पण असं बोलत, तो खूप इंडिपेंडंट आहे पहिल्यापासून. आणि त्याला मी शूटला जायच्या आधी वगैरे मी सांगते त्याला असं, म्हणजे सर्फच्या शूटच्या आधी म्हणजे प्रत्येक शूटच्या आधी मी सांगते, अर्जुन माझं उद्या शूट आहे, विश मी लक, बेस्ट ऑफ लक. तर ते इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे त्यांनी मला बेस्ट ऑफ लक, की बाकी काही असेल पण त्यांनी बेस्ट ऑफ लक खूप इम्पॉर्टंट आहे. तर घरच्यांचा आता सासू सासरे पण खूप अंडरस्टँडिंग आहेत. आय थिंक त्यांना जेव्हा मी इंटिरियर आम्ही दोघं करत होतो तेव्हा पण ते तेवढेच अंडरस्टँडिंग होते की त्यांना माहिती होतं की साईटवरती आहे, वेळ लागणार आहे. सो कधी त्यांच्याकडनं असे रिस्ट्रिक्शन होते की नाही हे 7च्या आत आलंच पाहिजे वगैरे, असं कधीच नव्हतं. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज तुम्ही विथ सो मेनी हे तुम्ही नाही कसं करू शकता. मी असं नाही सांगू शकते मला जावंच लागेल, असं डिफिकल्ट आहे ते. सो तो एक सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सासू सासरे पण, आई वडील पण, आणि मला असं वाटतं मी आणि स्वप्नील पण, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की लोक विचारतात की अरे तुम्ही तेच डिस्कशन करता, म्हणजे सेम क्षेत्रामध्ये असल्याचे फायदे आहेत का तोटे आहेत, हा प्रश्न आम्हाला खूप विचारतो. पण मला असं वाटतं त्याचा फायदा जास्त आहे ना, की तुम्ही एका क्षेत्रात असल्यामुळे तुम्हाला ते चॅलेंजेस माहिती आहेत. आणि असं होतं की कधी मी साईटवर गेले तो घरी, तर त्याला माहिती आहे की साईटवर गेली की किती वेळ लागणार, आणि तिकडे 10 लोक विचारत असतात. एक कडिया इथून विचारतोय क्या करणार, कार्पेंटर विचारतोय, क्लायंट विचारतोय, पेंटर विचारतोय. सो तेव्हा तुम्ही नाही लक्ष देऊ शकत की बाबा फोन येऊन गेला, हे झालं, तिथे नाही लक्ष देऊ शकत. सो ते अंडरस्टँडिंग, आणि तो साईटवर असल्यावर ते मला माहिती असतं की काय चॅलेंजेस आहेत, किती टायरिंग आहे ते किंवा शूटिंगमध्ये. सो आम्ही दोघंही पहिल्यापासून, आणि आता इव्हॉल्व आमची, असं मला असं वाटतं की ते असं म्हणतात की काही वर्षांनी तुम्ही सेमच दिसायला लागतं किंवा सेमच होतं, तसं मला असं वाटतं आम्ही वन इंडिव्हिज्युअल झालोय. बट दॅट हेल्प्स. आय थिंक बिईंग इन द सेम प्रोफेशन हेल्प्स डेफिनेटली. अंडरस्टँडिंग हेल्प्स. या निहार, थँक्यू सो मच वन्स अगेन. तू एवढी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन शेअर केलीस, एस्पेशली इंटिरियर बद्दल, प्रॅक्टिकल, थिअरॉटिकल, सगळ्या अँगलनी तू एक स्वच्छ चित्र उभं केलंस आपल्या अपकमिंग स्टुडंटसाठी किंवा आर्ट-लव्हर्ससाठी. तर तुला काय सांगायला आवडेल का आपल्या ऑडियन्सला? सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच. आणि जरी हे लास्ट मोमेंट असेल तरी मला खूप जास्त मजा आली. आणि कालच म्हणजे आपण जेव्हा फोनवर बोललो तेव्हा मी शुअर होते, जेव्हा ऍक्च्युली मी हे वाचलं की मला हे करायचं नक्कीच, आणि मला खूप मजा आली. आणि तसंच खूप मजा आली. आपण खूप हसलो ऍक्च्युली, बऱ्याचशा गोष्टी खूप अति हसल्यामुळे कट केल्या, पण खूपच मजा आली. आणि आम्ही पण ऍक्च्युली हा फॉर्मॅट मला स्वतःला इतका इंटरेस्टिंग वाटतो की एक इंटरव्ह्यू खूपच फॉर्मल शब्द झाला याच्यासाठी, पण पॉडकास्ट म्हणूया किंवा एखाद्याची जर्नी समजून घेणं त्यांचा. बऱ्याच वेळा असं होतं की आपण सोशल मीडियावरती ना की आता बघतो की अरे किती छान, की एवढे फॉलोअर्स एवढे, पण त्या व्यक्तीचा प्रवास कुठून सुरू झाला, ती जर्नी आपल्याला कधी ते हाय पॉईंट्स आणि लो पॉईंट्स कधी सोशल मीडियावर दिसतच नाही. सो ते समजून घेणं. तसं आता मी आणि स्वप्नील एक विचार करतोय की आता आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे युट्यूबचा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो. ते इंटिरियर सोडून जे इंटिरियर प्रोफेशनल्स असतील किंवा आर्किटेक्ट्स असतील किंवा दुसऱ्या कुठल्यातरी क्रिएटिव्ह क्षेत्रातले असतील, पण त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याबरोबर असं एक पॉडकास्ट सुरू करूया. सो आमचं आता ते चालू आहे. सो हा एक खूपच छान मला एक्सपिरियन्स मिळाला. सो आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. सो प्रत्येक वेळी जेव्हा आर्ट रोड्सचा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल. सो येस, थँक्यू सो मच.